कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेतकरी अडचणीत आहे, शेतकऱ्याला मदत केलीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याबद्दल कोणाचं दुमतही नाही। हे सगळेच या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत। येणाऱ्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री निश्चित प्रकारे निर्णय घेतील। त्यात काय जे निकष आहे त्या निकषामध्ये बदल करून आजच्या ह्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मदत ही माझ्या शेतकऱ्यांना केली जाईल। बघा शेतकरी मित्रांनो, जे शेतकरी कर्जमाफीची वाट बघत होते तर त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, भरपूरशा दिवसांपासून शेतकरी मित्र हे कर्जमाफीची वाट बघत होते, परंतु आता कर्जमाफी कोणत्या शेतकऱ्याची होणार हे आता अधिकृतपणे GR सुद्धा सरकारने आता काढलेला आहे। त्या GRच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे, किती लाखापर्यंत कर्जमाफी होणार आहे आणि किती वर्षापासून जे काही थकीत तुमचं कर्ज असणार आहे तर किती वर्षापर्यंत तुमची कर्जमाफी होणार आहे हे त्या GR मध्ये संपूर्ण सविस्तर माहिती सांगण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज काढलं असेल आणि कर्जमाफीची तुम्ही वाट बघत असाल तर सर्व शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी असणार आहे। बघा, सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि दिलासा देणारा अपडेट आता समोर आला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही माहिती आता शेतकऱ्यांना दिली। अनेक वर्षापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आता समोर आलं। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु अद्याप इथं कर्जमाफी न झालेल्या शेतकऱ्यांना औरंगाबाद खंडपीठाच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। सरकारला 6 आठवड्यामध्ये या थकीत असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आदेश या न्यायालयाच्या माध्यमातून देण्यात आला आहे। मित्रांनो, यापूर्वी सुद्धा आपण पाहिलं अपडेट घेतलं होतं, नागपूर खंडपीठाच्या माध्यमातून सुद्धा अकोला जिल्ह्यातील 248 शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी करण्याचं त्यांनी सांगितलेलं होतं। हा आढावा त्यांनी दिलेला होता। बघा शेतकरी मित्रांनो, आणि यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या परंतु कर्जमाफीपासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्देश देण्यात आले होते। मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर भाऊसाहेब पारखे यांच्या माध्यमातून एक याचिका टाकण्यात आलेली होती आणि या याचिकेच्या निकालानुसार आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा आदेश देण्यात आले होते, परंतु कोर्टाचे आदेश आल्यानंतर सुद्धा शासनाच्या माध्यमातून ही कर्जमाफी करण्यात आलेली नव्हती आणि याच आदेशाचं उल्लंघन इथे केल्याप्रमाणे कोर्टाने केल्याप्रमाणे एक याचिका इथं दाखल करण्यात आली होती आणि याच याचिकेचा निकाल देण्यात आला होता। आता त्याच न्यायमूर्ती निधी सूर्यवंशी याचबरोबर वैशाली जाधव यांच्या माध्यमातून इथं सरकारला 6 आठवड्यामध्ये कर्जमाफी करण्याचे आदेश देण्यात आलेले होते। मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत लाखो शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली होती। जवळ 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली, शेतकऱ्यांना 1.5 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी इथं मंजूर करण्यात आली होती आणि बघा, याच पार्श्वभूमीवरती सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नव्हती। आता कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, कोणत्या तारखेला कर्जमाफी होणार आहे, संपूर्ण सविस्तर असं अपडेट जाणून घेऊया। परंतु चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहणार। तर बघा शेतकरी मित्रांनो, आता जवळजवळ आपण जर पाहायला गेलं तर 6,58,000 पेक्षा जास्त शेतकरी हे कर्जमाफीपासून वंचित राहिलेले होते। अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडून सुद्धा हे मंजुरी देण्यात आली होती। जवळजवळ 6,000 कोटी रुपयांची निधी आवश्यक असल्याची माहिती देऊन हे निधी मंजूर करण्यात आल्याच्या संदर्भातील घोषणा देखील केली होती, परंतु 2022 नंतर 3 वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आलेली नव्हती। आता जर अशी प्रतीक्षेत असलेल्या 6,58,000 शेतकऱ्यांची ही कर्जमाफी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे, तर याच्यासाठी इथं शासन इथं बघा 5,800 ते 6,000 कोटी रुपयांची निधी यांनी इथं लागणार आहे। आता लवकरात लवकर आता कर्जमाफी करावी यांच्यासाठी न्यायालयाच्या माध्यमातून आदेश देण्यात आलेले आहे। तर बघा, 6 आठवड्याची मुदत देण्यात आलेली आहे। मित्रांनो, यापूर्वी जर आपण जर पाहिलं तर 2022 मध्ये ज्या संदर्भातील इथं अंमलबजावणीच्या प्रक्रिया सुरू करण्यात आल्या होत्या, परंतु या थकीत असलेल्या कर्जदारांच्या डाटा इथं रिन्युअल करण्याचं इथं येऊ नये, कारण बघा इथं सरकारच्या माध्यमातून हा डाटा मिळवला गेला आणि ह्या शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी आपण जवळजवळ करणार आहोत असं माहिती कोर्टाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आता बघा, इथं थकीत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची आशा इथं पल्लवित झालेली आहे। आता मित्रांनो, अशा प्रकारे कर्जमाफीच्या संदर्भातील इथं सरकारने आणि कोर्टाने सुद्धा हा निर्देश दिलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, तुम्ही कर्जमाफीची वाट बघत असाल आणि कर्जमाफी कधी होणार या पार्श्वभूमीवरती तुम्ही कर्जमाफीची वाट बघत असाल तर स्वतः कोर्टाने आदेश दिलेला आहे। त्यासाठी मुख्यमंत्री असो किंवा उपमुख्यमंत्री असो तर यांना आता कर्जमाफी करणं 100% भाग पडलेला आहे। तुमची कर्जमाफी 100% होणार म्हणजे होणार, परंतु कोणत्या दिवशी कर्जमाफी होणार तर बघा, इथं
6 आठवड्याचा तुम्हाला टाईम दिलेला आहे. म्हणजे जवळजवळ आपण आता 1.5 महिने इथं पकडू शकतो. 1.5 महिन्याच्या अंतर्गत तुमची कर्जमाफी होण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही जर कर्जमाफीची वाट बघत असाल तर सर्वात आधी तुमची कर्जमाफी होणार आहे. परंतु हे 6 आठवड्याच्या आतील हे जर कर्जमाफी झाली नाही तर इथं आता कारवाई करण्याचे निर्देश स्वतः कोर्टाने इथं मंजूर केलेला आहे आणि स्वतः आदेश हा कोर्टाने दिलेला आहे. बाकी अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे आणि असेच कामाची व्हिडिओ जर का डेली पाहायची असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील आणि इतर योजना संदर्भातील माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर शेतकरी मित्रांनो, चला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.